ठाण्यामधील कोलशेत साकेत रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। साकेत ब्रिज जवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो हा उलटलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मोठी वाहतूक कोंडी कोलशेत साकेत रस्त्यावर झालेली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, काय परिस्थिती आहे? वृषाली, ठाणे ते नाशिकच्या जाणारा हा जो रस्ता आहे या मार्गिकेवरती सकाळी पहाटे हा टेम्पो जे आहे ते डिवायडरला धडकून या ठिकाणी पलटी झालेला आहे। पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। साकेत कोलशेतच्या ब्रिजवरती ही पूर्ण वाहतूक कोंडी झाली आणि वाहतूक विभागाकडून ही वाहतूक दूर काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। पाहिलं तर यामध्ये जो चालक आहे तो चालक देखील किरकोळ जखमी झालेला आहे, सुदैवाने या ठिकाणी वाचलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भंगाराचा टेम्पो जो आहे तो पलटी झाल्यामुळे या ठिकाणी जी मोठी दुर्घटना होती ती टळलेली आहे। त्यामुळे आजूबाजूचा परिसरातले ज्या कोळशेत असेल, साकेत ब्रिज असेल, त्या ठिकाणच्या मार्गिकेवरती जाणाऱ्या जे आहे ते वाहतूक जे आहे ते मार्गिकेवरती वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि या ठिकाणी पाहू शकतो जो चालक आहे तो चालकाला देखील या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। कुठे चाललेले तुम्ही, कशाप्रकारची गाडी जी आहे ती पलटी आली डिवायडरला धडकून, आणि खास करून ह्या भंगारचा गाडी जी आहे ते या ठिकाणी जात असताना कशाप्रकारचा अपघात झालेला आहे, काय सांगाल? काय सांगू आता, काय झालं तर काय सांगू आम्ही। नक्कीच धन्यवाद गणेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।